नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, तुला तर ठाऊकच आहे की आई आणि तिचं मूल यांच्यामधलं नातं किती दृढ असतं ते. आपल्या अपत्यासाठी ती माऊली कोणतंही संकट स्वतःवर घेऊ शकते. अगं, तू सुद्धा तुझं सगळं आयुष्य आपल्या मुलाबाळांच्यासाठी वेचलंयस. आणि तसं म्हणशील ना माऊली, तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सुख, समाधान, समृद्धी मिळावी यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतोच. आपल्या पुराणांमध्ये सुद्धा यासाठी अनेक व्रतवैकल्य सांगितली आहेत. त्यातलंच एक महत्वाचं व्रत आहे, ते म्हणजे शिळा सप्तमीचं व्रत. आपल्या घरात सुख यावं, शांतता नांदावी, समृद्धी असावी, आपल्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये आनंद असावा, यासाठी हे व्रत आहे. माऊली, एक आटपाट नगर होतं आणि त्यात सुमाता नावाची एक महाराणी होती आणि तिचा एक लहानसा राजपुत्र होता, पद्मकुमार. पद्मकुमार, पद्मकुमार, कुठे गेला हा? पद्मकुमार, कुठे लपला आहेस? नक्कीच याच्या मागे लपला असेल. पकडलं. अरे च्या, इथेही नाही. हे गेला असेल बरं, ह्या दालनात गेला असेल. अरे, कुठे बरं लपला आहेस तू? नक्कीच बाहेर गेला असणार. आलेच मी. पद्मकुमार, कुठे बरं लपला असेल? कुठेच का दिसत नाहीये? पद्मकुमार, 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 कुठे बरं गेला असेल आमचा राजपुत्र? आपल्या मातेपासून अजून किती काळ असं लपून राहणार आहेस? पद्मकुमार, 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 कुठे लपलायस तू? कुठे बरं शोधू तुला? पद्मकुमार, पकडलं. माते. एका राजपुत्राला कसे पकडले? आपल्या मातेपासून लपून राहतोस. काय ग माते, तू आज देखील मला शोधलेस. मी किती प्रयत्न केले होते की आज माझ्या मातेला मला शोधता येऊ नये, परंतु तू हे विसरलास की मीही तुझीच माता आहे. पुत्र मातेपासून कितीही दूर झाला ना, तरी तिच्यापासून विलग होऊ शकत नाही. पण माते, जर मी अशा ठिकाणी लपलो की ते स्थान तुला कधी सापडलेच नाही तर? नाही पुत्र, नाही. हे असे शब्द चेष्टेमध्ये सुद्धा उच्चारू नकोस. तुझा हा चेहरा मी आज जन्म माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये. हे एका मातेचे शब्द आहेत. आणि उद्या असा प्रसंग आलाच तर मी पृथ्वी आणि देवलोक एक करेन, अवकाश आणि पाताळ एक करेन. आणि शीतळा देवीच्या कृपेने तू जिथे असशील तिथून तुला मी परत आणेन. अगदी अथांग सागरात जरी हरवलास ना, तरी तेथून मी तुला सुखरूप परत आणेन. माते,
महाराज, आम्ही देवाला पाहिलं नाही, पण आमच्यासाठी तुम्हीच देव आहे. या माझ्या शेतकऱ्यांनी 4 दिवस झालं पाणी पाहिलं नव्हतं. आज तुमच्यामुळं त्यांना पाणी मिळालं. सहदेव, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं आणि इथे देवत्वाचा नाही तर पितृत्वाचा प्रश्न आहे. हे गावकरी म्हणजे आम्हाला आमच्या लेकरासारखेच आहेत. सत्य आहे पिताश्री आपले म्हणणे. निसर्गाने इतके भयावह संकट आपल्या समोर मांडले असताना प्रजाजनांसाठी हात पुढे करून सहाय्य करणे हेच इष्ट आहे. महाराज, या वर्षी बी पाऊस नाही झाला, पाणीच नाही, समधी पिकं जळून गेली बघा. सहदेव, परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही या सगळ्या परिस्थितीपासून अनभिज्ञ आहोत. यावर काहीतरी ठोस उपाययोजना केलीच पाहिजे. महाराज, अहो आम्ही तर ह्या काळ्या आईची लेकर, तिच्या मायेसाठी राबणारी, पर ती आमच्यावर का रुसली आहे काय बी कळत नाही बघा. सहदेव, असे नका बोलू. ही भूमाता देखील आपली माताच आहे आणि कुठलीही माता आपल्या पुत्रांवर कधीही रुसणार नाही. नाही महाराज, औंधा ही माय आमच्यावर खरोखरच रुसली आहे. होय, ह्या माझ्या शेतकऱ्यांनी किती खोल जाऊन पाणी लागल म्हणून जमीन खणली, एक थेंब नाही महाराज. जमिनीच्या पोटातलं पाणी पार आटून गेलंय महाराज. सहदेव, तुझी शंका योग्य आहे आणि तुला वाटणं हे साहजिक आहे. म्हणूनच म्हणतो, आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करावी लागेल. होय महाराज, अहो त्यासाठीच तर आम्ही समधी तुमच्याकडे आलोय. प्रधानजी, आता या क्षणापासून आपल्या राज्यातली सगळी धान्याची कोठारं या नगरजनांसाठी उघडी करा. प्रत्येकाच्या घरी योग्य तेवढं धान्य पोहोचलंच पाहिजे. जशी आज्ञा महाराज. सहदेव, पिताश्रींच्या या उपायावर आपण आनंदी दिसत नाही आहात. तसं नव्ह महाराज, गेल्या वेळी बी तुम्ही आम्हासनी असंच धान्य दिलं होतं तुमच्या कोठारातून. हे असं किती दिवस चालणार? तुम्ही आम्हाला तुमचं अन्नधान्य देणार, पण ह्यो काही कायमचा उपाय नाही ना महाराज. पाऊस कधी येणार, ही जमीन कधी भिजणार, त्यासाठी आपल्याला काही. सहदेव, यावरती आपण उपाययोजना सुरू केली आहे. नगरामध्ये एक विशाल काय तळ बांधायचं आपलं काम सुरू आहे. पण रुसलेल्या निसर्गाने आपल्या मार्गात अडथळे निर्माण केलेत. भूजलाची पातळी खालावत चालली आहे. इतके प्रयत्न करूनही पाणी लागत नाही. समजत नाही ही कुठली कठोर परीक्षा घेतली जाते आमची. नाही पुत्र, आपल्या प्रयत्नांना यश नक्की येणार. यशाचा मार्ग हा अथक परिश्रमामधूनच जातो. सहदेव जी, तळ्याला पाणी लागावं म्हणून अगदी पाताळापर्यंत जरी मार्गक्रमणा करावी लागली तरी धर्मप्रेम तशी करेल आणि तळ्याला पाणी लागेपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. पिताश्री, आपण अजून भोजनास प्रारंभ केला नाही. कुणाची प्रतीक्षा करीत आहात का? पुत्र, तुमची गृहलक्ष्मी आणि आमचे लाडके युवराज येईपर्यंत भोजन ग्रहण करणे योग्य होणार नाही. पद्मकुमार आहेत कुठे? नाही, आता तू तिथेच थांबायचे. मी तुला पकड. पद्मकुमार, काय चालले हे? पद्मकुमार, केवढी ही चेष्टा? तिथेच थांबायचे? हा, मी तुला पकड. पद्मकुमार, जाऊ दे, मी जातेच. मी एका मुलाशी बोलणारच नाही. पकडले. किती हा खोडकरपणा. चल, तुझे पिताश्री आणि आजोबा भोजना करता तुझी प्रतीक्षा करतायत. चल. अरे सावकाश. पद्मकुमार, पद्मकुमार, सावकाश.
आजोबा मी आलो. आलात युवराज. अहो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुमच्याकरता भोजन ग्रहण करायचे थांबलो होतो. भुकेमुळे आमच्या पोटात काक पक्षी जोर जोरात ओरडतायत. आजोबा पोटातून काक पक्षी कसे ओरडतात? ऐकायचंय तुम्हाला? हो. हम्म. को, 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 को. ऐकलं? माते आजोबांच्या पोटातून काक पक्षी ओरडतायत. चला आता भोजनाला सुरुवात करूया. मी नाही करणार भोजन. मला तुम्ही शब्द द्या. शब्द? कसला शब्द? तुम्ही मला शब्द द्या की उद्या तुम्ही मला नगरातील तळे दाखवणार. तरच मग मी भोजन ग्रहण करेन. हरकत नाही. इतकंच ना, त्यात काय कठीण आहे? हे धर्मप्रेम महाराज तुम्हाला शब्द देतायत. तुमची इच्छा पूर्ण करतील. मग आता करणार ना भोजन ग्रहण? हा. प्रणाम महाराज. काय सहदेव, काय परिस्थिती आहे? किती दिवस झालं आम्ही समधी ही जमीन खणून कुठं पाणी मिळतंय का ते पाहतोय. काय करायचं? दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललाय. भूजलाची आमच्यावरची माया आटली की काय असं वाटू लागलं आहे. माते आपण नेमकी कुठे आलो आहोत? पद्मकुमार, असे का विचारतो आहेस? आपण आपल्या नगरातल्या तळ्यावर आलो आहोत. नाही, मला नाही वाटत. तू खोटे बोलते आहेस. जर हे तळे असेल तर यात पाणी का नाही? मला माहित आहे तळ्यात भरपूर जलसाठा असतो. होय ना आजोबा? होय तर. अगदी भरपूर पाणी असतं. अगदी कालपर्यंत देखील होत रे. काय झालं माहितीये का? काल माझ्या पोटात जे कावळे ओरडत होते ना, त्याच्यानंतर मी अन्नग्रहण केलं आणि मग त्यांना जागाच उरली नाही. आणि मग त्यांनी काय केलं माहितीये? ते उडत 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 इथे आले आणि त्यांनी इथलं सगळं पाणी पिऊन टाकला. बघा ना, आता आपल्याला काही पाणी शिल्लक नाही. किती निरागसता म्हणावी ना या बालकाची. आणि पिताश्री, तुम्ही देखील त्याला दुःखाची जाणीवही होऊ दिली नाही. जाणीव करून दिली नाही तरी त्याची तीव्रता मात्र कमी होत नाही. यातच अधिक दुःख आहे. उपाय शोधायचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटत आहे. सत्य आहे पिताश्री. उद्या तर शिळा सप्तमीच्या व्रताचे पूजन आहे आणि त्याकरता लागणारे पाणी नगरात कुठेच मिळत नाही. ना तलावात, ना नदीत, ना विहिरीत. काय करावे? काय करायचं हा प्रश्न स्वतःला विचारावा की परमेश्वराला विचारावा हेच काही कळत नाही. माते,
आजवर मी कधीही तुझ्या पूजेमध्ये खंड पडू दिला नाही. भगवंत देखील भक्ताच्या भक्तीची चिकाटीची परीक्षा घेत असतो. तू देखील माझी परीक्षा घेत आहेस ना? मान्य आहे. मी निश्चितच उत्तीर्ण होऊन यातून बाहेर पडेन. हे पूजेचे निर्माल्य पंचमहाभूतांपैकी एक असे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. हाच आपला प्रकार. हेच आजवर जपलेले नियम. परंतु तू सर्वज्ञ आहेस माते. माते तू बघत आहेस पाण्याचा एक थेंबही नाहीये. सगळे जलाशय पाण्याविना कोरडे झाले. आणि केवळ नाईलाज म्हणून मला हे निर्माल्य आणि नैवेद्याची शिदोरी या कलशातील जलात विसर्जित करावी लागणार आहे. माते, माझ्या या कृत्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला क्षमा कर माते, मला क्षमा कर. बरं का माऊली, भूमी, वायू, अग्नी, अवकाश आणि जल या 5 तत्वांमुळे आपण या सृष्टीचा महत्वाचा भाग बनलो. आणि या जलतत्वाचा आपल्या आयुष्यामध्ये एक अनन्यसाधारण वाटा आहे माऊली. कारण शांतता आणि समन्वय या गुणधर्मासाठी हे जलतत्व कारणीभूत आहे. आणि ह्याच तत्वाचे महात्म्य सांगणारे व्रत आहे शिळा सप्तमीचे व्रत. या व्रताची ही गोष्ट आहे माऊली. बघूया कथेमध्ये काय घडतंय पुढच्या भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.